चंद्रहार नावातच हार आहे, त्यामुळे त्याचा काही विशेष नाही. काय सांगताय? होय, तुमच्या तिकडे संजय काकाच्या नावात काय आहे? संजय आहे. जय म्हणजे ते शेवटपर्यंत निवडून येणार. वेळेला हॅट्रिक 100% होणार. होणार 100% होणार. 100% होणार. कामातून काकाची निवड होणार. ओनली ऑन भाजप आहे, मोदी सरकार अगली बार. त्यामुळे काकांना विरोध करायचा विषयच नाही लोकांचा. कवटेमंकाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा होता. काकाने पाणीमय खासदार म्हणून काकांचं नाव जाहीर झालेलं आहे. केंद्र सरकार हे मोदीचंच येणार. भाजपसाठी जतमध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे. हो, भाजपनं काम करताना 60 वर्ष झालं काँग्रेस सत्य होऊन आम्हाला प्यायला सुकट पाणी नव्हतं. केव्हा भाजप सरकार आलं त्यावेळेला आपल्याला प्यायला पाणी मिळालंय. लोक म्हणतात संपर्क नाही काकांचा. काय काकांसारखा संपर्क कोणाचाच नाही. काका 5 वर्षात एकदा बसलेला दाखवा, बाकीचे नेतं बघायला आलं नाहीत 5 वर्षात. मग त्यामुळे काकांचा विषय नाही. लोक म्हणाले विशाल पाटलांचं विशाल पाटलांचं काही नाही. त्यांनी 13-14ची आमची उसाची बिलं दिली तर बस आहे तेवढं. काय दिलीच नाही तीन. कसं काय? बिलं राहिलेलीच आहे ती आमची उसाची. 13-14ची बिल. कशी मतं टाकायची सांगा आम्ही? बाकीची कोणाची लायकी पण नाही तर खासदार व्हायची आता. त्यामुळे काकांनाही डावलण्याचा लोकांचा विषयच नाही. काय म्हणून डावलायचं काकांना सगळ्यात मोठं? कारण काकाने फोन करायचा, काका आम्हाला पाणी पाहिजे, 10 मिनिटात काकाने फोन लावून साहेबांना सांगितलं असतं पाणी द्या त्यांना म्हणून. येणाऱ्या काका कधी अर्ध्या रात्रीच उठवायले होते. काकांची हाक कधीही आम्ही त्यांना हाकेला देणार. आणि येणाऱ्या काळामध्ये काकांना आम्ही तासगाव तालुक्यातून, कवटेमंका तालुक्यातून, इतर पै पाहुण्यांना सर्वांना सांगून सांगली जिल्ह्यामध्ये काका 3.5 ते 4 लाखाच्या मताने फरकानं निवडून देणार, एवढीच आम्ही आगळगाव वासियांच्या तर्फे ग्वाही देतो. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा त्या माध्यमातून सुरू असलेला आपला ग्राउंड रिपोर्ट, ग्राउंडवरती लोकांची काय मतं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आत्ता सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये असणारी ही सगळी लोकं माझ्यासोबत आत्ता बघायला गेलं तर काही कवटेमाका, तासगाव आणि जत अशा 3 तालुक्यातली लोकं आहेत. संजय काका पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी झालेली ही गर्दी आणि या गर्दीमधली जुळवून घेतलेली ही लोकं आहेत. नमस्कार. आता पहिल्यांदा आपल्यासोबत जत भागामधली लोक आहेत. काय सांगाल, जतमध्ये एकंदरीत वातावरण कसं काय? भाजपसाठी जतमध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे. काही मोदी साहेब बघून आणि संजय काका बघून एकदम पॉझिटिव्ह आहे. आपण काही नाराजी नाही. आपल्या तालुका चांगला लीड देईल काकांना आणि भाजपसाठी आम्ही 100% काम करणार आहे. आपला तालुका विजय करून. तसं बघायला गेलं तर तुमचा तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीनं पण मोठा आहे आणि मतानं सुद्धा जास्तीत जास्त मतदान तुमच्या तालुक्यामध्ये आहे. काय वातावरण, किती % पडेल तिकडे? आपल्यात मागच्या वेळी 2 लोकसभेत, पहिल्या लोकसभेत कमीत कमी 45,000 पुढं आणि मागच्या लोकसभेत कमीत कमी 30,000 पुढे म्हणजे भाजप लीड आहे. आता ह्यावेळी पण कमीत कमी 40 ते 50,000 पुढं असणार आहे. म्हणजे शक्यतो 70% झालेल्या मतदानापैकी 70% मतदान भाजपला होईल एवढा विश्वास आहे. आमदारांनी काय भूमिका घेतली? मागच्या वेळी भाजपचे आमदार माननीय विलासराव जगताप साहेब असताना जी कामं झालेली आहे एकदम समाधानकारक आहे. आता जी आमदार आहे चालू त्यांच्याबद्दल काय तेवढं आम्ही समाधानी नाही, पण पाण्यासाठी काही काम केलेलं नाही त्यांनी. त्यासाठी आता जी भविष्यात काकाने जे केले तेवढं आम्ही समाधानी आहे. पाण्यासाठी काकाने जे काम केले आम्ही समाधानी आहे. आपल्या भागात दोडनाला उटगी त्या भागात पाईपलाईनचे कामं केले, पाईपलाईन कामं केले. आता चालू विस्तारित योजना चालू आहे, काम आता चांगल्यापैकी चालू आहे. म्हणजे लोक विश्वास ठेवण्यासारखं आहे. आता चालू टेंडर झाले, काम चालू आहे. आम्ही एकदम समाधानी आहे. काका लोक म्हणतात आता परिवर्तन होणार, हॅट्रिक होणार नाही, आता भाजप सरकार नाही तर काँग्रेस सरकार आहे ना. काँग्रेस की भाजप? भाजप. का बरं? हो, भाजपनं काम करताना 60 वर्ष झालं काँग्रेस सत्य होऊन आम्हाला प्यायला सुकट पाणी नव्हतं. केव्हा भाजप सरकार आलं त्यावेळेला आपल्याला प्यायला पाणी मिळालंय. म्हणून आम्ही संतोष आहे की आपल्या भाजप सरकार चांगलं आहे. पाणी दिलं आपल्याला, सगळं कामं चालू केले त्यांनी व्यवस्थित, पाईपलाईन चालू केले, आपल्या तळ्याला पाणी सोडलं आहे. संजय येऊन ते पाणी न सोडावं म्हणून आपल्या जत तालुक्यातील आमदारांचा प्रश्न होते की त्यांनीच पाणी सोडून म्हणून त्यांचं टंचाई होतं. पण काका येऊन स्वतः उभारून स्वतःच्या खर्चातून रक्कम पाणी सोडायला लावले. आपल्याला एवढंच संतोष आहे, आपलं प्यायला पाणी झालंय म्हणून आम्ही समाधानी आहे. हो, तुम्ही जत काय? कुठला तालुका?
नमस्कार दादा, नमस्कार. तासगाव का? तासगाव काय सांगाल तासगावकर, काय वातावरण गाव? वातावरण चांगलं आहे तासगावचं. काकाला जवळजवळ 80 स्थानिकचा उमेदवार म्हणून काय? नाही स्थानिक नाही, पण वातावरण चांगलं आहे. काकाचं काम केले, काकाने पाणी आणले, रस्ते झाले, सगळं काम काकाने बऱ्यापैकी काम केलेलं आहे. या वेळेला या वेळेला हॅट्रिक 100% होणार? होणार 100% होणार 100% होणार. कामातून काकाची निवड होणार आहे. हो, हॅट्रिक होणार नाही म्हणतात, काय मत आहे? 1 नंबर हॅट्रिक होणार 100%. 100%. भाजप का काँग्रेस, काय म्हणतात? भाजप का बरं भाजप? ओनली ऑन भाजप आहे. मोदी सरकार हां. अगली बार. कुठलं गाव? कोकळा कवटे माका. तुम्ही कवटे मंका कवटे माका, सगळे कवटे माका. सगळे कवटे काय माका. वातावरण? कवटे मंका काय 80% काका हा, 80%. 80% काका. काकाने काही 2 हायवे आणलेले आहेत, काम आहे, पाणी सोडले, बारमाही पाणी हा. आहे कॅनलला. त्यामुळे काकांना विरोध करायचा विषयच नाही लोकांचा. लोक म्हणतात संपर्क नाही काकांचा, काय? काकांसारखा संपर्क कोणाचाच नाही. काका 5 वर्षात एकदा बसलेला दाखवा, बाकीचं नेतं बघायलाही आलं नाहीत 5 वर्षात. गावात कुठल्याही विचारा काका शिवट दुसरा माणूसही येत नाही. बर. मग त्यामुळे काकांचा विषयच नाही. जतवरून आलाय. बर. पूर्व भागात जत तालुका हा. चर्चन बांड्यावरून आला आहे मी. आपला काका काय केलं आहे, आपला बांड्यावर पाणी आणलं आहे, कॅनलचं पाणी. ही 3 वर्ष खासदार होऊ दे म्हणून आपला अपेक्षा आहे. आता म्हणतात हॅट्रिक होणार नाही. हॅट्रिक 101% होणार हॅट्रिक. हा. कसं काय हो? तसं आहे हो. हा. काय काय काम काम केली ती? आपल्याकडं जत तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये कॅनलचं पाणी आणलं आहे. कामं नाही म्हणतात, संपर्क नाही काकांचा, लोक म्हणायला लागली होती. जत तालुका पूर्व भागामध्ये विचारा, हा. सगळ्याला विचार जाऊ ना. हा. काकाचं नावाला घ्यायच पाहिजे, नावाचं घ्यायला पाहिजे. हा. काका यंदा ट्रिपल खासदार होणार. हा. का बरं? काय सगळ्यांचे पाण्याची सोय केलेली आहे, 2 हायवे केलेला आहे. तुमच्या इकडे पाण्याचाच मोठा प्रॉब्लेम कवटे मंकाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा होता. काकाने पाणीमय खासदार म्हणून काकांचं नाव जाहीर झालेलं आहे. त्यामुळे काकांनाही डावलण्याचा लोकांचा विषयच नाही. काय म्हणून डावलायचं काकांना सगळ्यात मोठं? कारण काकाने फोन करायचा, काका आम्हाला पाणी पाहिजे, 10 मिनिटात काकाने फोन लावून साहेबांना सांगितलं असतं पाणी द्या त्यांना म्हणून. आग्रहने नदीला आता पाणी नव्हतं, 100 लोकांनी भेट घेतली, काकाने आग्रहने नदीला पाणी सोडलं. त्यामुळे काकांना डावलण्याचा विषयच नाही. 100% काका ट्रिपल हॅट्रिक करणार 4 लाख मतांनी निवडून येणार. लोक म्हणतात आता बीजेपी सरकार नको आहे हे. लोक कसे म्हणतात बीजेपी सरकार तर पाहिजे, बीजेपी सरकार शेवट कामच झाले 60 म्हणतात ना. म्हणून काय करायचं? काय म्हणणार विरोधकांना म्हणायचं कारणच आहे ना त्यांचं. पण कामं बघा ना तुम्ही 60 वर्षात किती कामं केली ना, आता 10 वर्षात काकाने कामं किती केली ती कामं बघा तुम्ही. मोदी सरकारच्या काळात कामं झाले, कामं बघा. त्यामुळे का नाही म्हणायचा विषयच नाही ना इथं. आता महागाई वाढली असं तसं म्हणतात. अहो या का महागाई वाढणार, ही चालणार, महागाई कमी पोत्या, महागाई मागते, असं चालणारच नाही. सगळे एकसारखं होणार आहे का? महागाई तुम्ही म्हणताय. त्यामुळे काकांना काही विषय नाही. काय वाटते? काय नाही, संजय काका एकदा खासदार होणार. हॅट्रिक होणार. हां, चंद्रहार नावातच हार आहे, त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. काय सांगताय? होय, तुमच्या तिकडे संजय काकाच्या नावात काय आहे? संजय आहे. जय म्हणजे ते शेवटपर्यंत निवडून येणार. परत एकदा सांगा, काय म्हणलात? संजयच्या नावात काय आहे? जय आहे. चंद्रहारच्या नावात काय हारच आहे. बर. त्यामुळे आणि विशाल पाटलाचा तर काही संबंधच नाही. हा. लोक म्हणायला लागलेत विशाल पाटलांचं जरा विशाल पाटलांचं काही नाही. त्यांनी 13-14ची आमची उसाची बिलं दिली तर बास आहे तेवढं. का हो? काय दिलीच नाही तीन. कसं काय? अहो बिलं राहिलेलीच आहे ती आमची उसाची. 13-14ची बिल कशी मतं टाकायची सांगा आम्ही? हा. बिलं दिल्याशिवाय टाकावी ती. हा. आता 13-14ला आता वारसा बिरसाचा काय संबंध आहे? डायरेक्ट आमची उस गेलेली आहे ती. अहो, काँग्रेसचा बाली किल्ला नव्हतं तुमचं सांगितलं. अहो बालेकिल्ला असून काय करायचं? आता काकासारखा कोण माणूसच नाही इथं खासदार होण्यासारखा. हा. बाकीची कोणाची लायकी पण नाही इथं खासदार व्हायची आता. काय सांगताय? हां हां. या अजून काही भेटलं. हो, नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? आटपाडीच आहे. आटपाडी. आटपाडी. तिकडं आला शेती. किती आहे की? किती आहे? 2 एकर आहे की? काय सीताफळ, काय डाळिंब? डाळिंब आहे की? डाळिंब लावला. डाळिंब लावले. 2 एकरात? 2 एकर. बरं. काय वातावरण तिकडे? संजय काका हॅट्रिक मारणार की? कसं काय? अहो, संजय काका पाणी आणले. म्हणत्यात म्हणून म्हणू नका. नाही सगळे म्हणते तर पाणीच आणले आमच्याकडे. तर हां. पाणी सगळं फिरले. आटपाडी तालुक्यात सगळं पाणी फिरले. हां. बंदरचं पाईपलाईन सगळं फिरले. बरं. सगळ्या तळ्यातने पाणी जाट पडेला. हां. वड्याला पाणी आहे ती पण तळ्यातने सुद्धा पाणी आहे हां. आटपाडीला. हो, तुमचा कुठला तालुका? कवटे मंकाळ.
कवटे मका काय काय वातावरण काय काय वातावरण संजय काका? काकाने तसं बऱ्यापैकी काम केलं आहे आमच्याकडे. म्हणजे आता सध्या एवढी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये काकाने आमचे जे तलाव म्हणा किंवा जिथं जिथं आता पाणी जाणं शक्य नाही अशा ठिकाणी काकाने पाईपलाईनद्वारे पाणी पोचवलं आहे. त्यामुळं आम्ही रोजगारासाठी काय केलं? रोजगाराच्या संधी काकाने उपलब्ध करून दिलेल्या ना आम्हाला. आता म्हणजे कसं आता पाणी झाल्यामुळं आता काय झालं, पाणी झाल्यामुळे शेतकरी राजा सुकावला गेला आहे आणि आता पिकं असल्यामुळं कसं आमचं जे रोजगार आहे ते 100% शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं बरीचशी लोक आम्हाला आता रोजगारासाठी आमच्याकडे पाणी आल्यामुळं आमचं मस्त तालुका? ही कवटेमंकाळ तालुका गोरपडी गाव नागज नागज गोरपडी बाउंड्री आहे. तिकडं आमच्याकडे डाळिंबच्या बागा सगळ्या पिकत होत्या. त्यामुळे ती पाण्या नव्हतं, त्यामुळे डाळिंब जळून गेली ती. म्हणजे असंही झालं. आता फेरशी डाळिंबची लागण लोकांनी मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? मोदी पाहिलं. का बरं? मोदीने म्हणजे पाण्याची योजना चांगली केलेली आहे. पाणी प्यायला नव्हतं आमच्या इथं. आता सध्या हे तळ्यात पाणी सोडल्यामुळे सगळ्या विहिरीला फुटून विहिरी गच भरले त्यामुळे आम्हाला पाण्यामुळं मोदी पाहिजे. त्यांनी भरपूर कामं केले. लोक म्हणतात आता महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती येणार, काय म्हणताय? तसं आता त्या काय सांगाल? नाही, केंद्र सरकार हे मोदीचंच येणार. हे अगदी हमखासपणे सगळ्या तो कुठेही जावा, समजा एखादा दुसरा खासदार जर हे काय शरद पवारांचं जर सरकार खासदार आलं तरी मोदींनीच पाठिंबा देणार. हे 100% तुम्हाला सांगतो. बोला, कुठलं गाव? गाव कुठलं? आम्ही आगळगावमधून 10 गाड्या घेऊन इथं आलेलो आहे. तर आम्ही संजय काकांचा अर्ज भरण्यासाठी जवळजवळ आमच्या गावातून 100 ते 150 माणूस इथं पोचलेला आहे. तर आम्ही काकांच्यासाठी आज इथून पुढे 20 दिवस अशी मोकळीक दिलेली आहेत की काकाने आमच्या गावात असलेला म्हणजे कवटेमंकाळ तालुक्याचा जो दुष्काळ म्हणून नाव होतं ते दुष्काळ पूर्ण पुसलेलं आहे. आज आमच्या गावातून जवळजवळ गेली 15 वर्ष झालं मैशा योजनेचं पाणी 150 फुटाहून खोललं जात होतं. त्यामुळं आमच्या गावात आमची स्वतःची शेती असलेल्या रानातून जी स्वतःचं पाणी होतं ते सुद्धा आमचं 150 फूट खोलणं गेलं आणि त्यामुळं आम्हाला जवळजवळ पाणी प्यायलासुद्धा चिमणीला प्यायलासुद्धा पाणी मिळालं नाही. आदरणीय काका ज्या वेळेला खासदार झाले त्यावेळेला काकांनी हा प्रश्न संसदेत मांडला आणि संसदेत मांडल्यामुळं मोदींनी काकांना चांगला भरपूर निधी दिला आणि त्यामुळं आगळगाव उपसा जलसिंचन योजना मंजूर झाली आणि ही योजना मंजूर झाल्यामुळं आगळगाव पंचक्रोशीतील असलेली जाकापूर, शेळकेवाडी, कुंडलापूर, नंतर कुच्ची, लंगरपेठ, घातनांद्रे असे जवळजवळ बहुत 15-20 गावं, लंगरपेठ, आरेवाडी, ढालगावसारखी गावं ओलिताखाली आली. त्यामुळं ओलिताखाली आलेल्या जमिनीमुळं लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. आर्थिक सुधारल्यामुळं शैक्षणिक मुलं शिकू लागली आणि त्याचबरोबर लोकांची देवाणघेवाण जी आर्थिक नडी आलेल्या होत्या त्या पूर्ण उदरनिर्वाह झालेला आहे. आणि म्हणून आम्ही येणाऱ्या काळात काका कधीही अर्ध्या रात्रीच उठवायला होत. काकांची हाक कधीही यावं आम्ही त्यांना हाकेला हो देणार आणि येणाऱ्या काळामध्ये काकांना आम्ही तासगाव तालुक्यातून, कवटेमंकाळ तालुक्यातून, इतर पै पाहुण्यांना सर्वांना सांगून सांगली जिल्ह्यामध्ये काका 3.5 ते 4 लाखाच्या फरकानं निवडून देणार एवढीच आम्ही आगळगाव वासियांच्या तर्फे ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार दादा. नाव काय? आम्ही पिरगोंडा पटेल. बरं, पाटील साहेब काय वाटते पटेल. होणार का? आमचे काय प्रॉब्लेम जरा जत तालुका आमचे गाव बसरी आहे सर. बसरीमध्ये काय झालं सर, बसरी आणि आमचे गाव सोडून 4 किलोमीटर अंतरावर बिळूर आहे. बिळूर गावामध्ये तळ्याला आणि हिरीला, बोरला ते शेताला सगळं भरलेलं आहे. अक्षरशः आमची गावात एक टाईम पाणी प्यायला पाणी नाही आम्हाला. 4 किलोमीटर आम्ही जाता येता बघतो. येळजेरीच्या वड्यात बघलं तर पाणी धडधड जात आहे. आमच्या गावात प्यायला पाणी प्यायला नाही. हजार फूट बोर मारा तर प्यायला पाणी मिळायला तयार नाही. आमची विनंती तेवढंच आहे. आमची गावाला बसरी गाव आणि सिंदूर, गुगवाड 3 गाव वंचित राहिले. खासदार म्हणून कुणाला निवडून देणार ह्या तुमच्या गावाला पाणी आणण्यासाठी आम्ही संजय काकाला निवडून देणार. एवढंच आम्हाला जरा हे झालं आहे, माणसेला जरा त्रास झाला आहे. शेजारी गावाला पाणी भरपूर मिळतं आहे, आमची गावाला प्यायला पाणी मिळत नाही. एवढंच आम्हाला जरा त्रास आहे. आणि बसरीची आडोळीटी रस्ता अक्षरशः गुडघ्याबरोबर चिखल होतं आहे
आणि 2-3 वर्ष पावसाळ्यात आम्ही गावात सहकार्य करतो. कोणी गरज टाकून देत नाही, काय टाकत नाही. 100 पोरं शाळाला येता जात आहे तरी कोणी पण तिथं डोळा उघडत नाही. एवढं विनंती आहे काकाला, ह्याचला आम्ही निवडून देतो. तेवढं आम्ही त्रास झाला तर पण मोदी सरकारला बघून तर आम्ही कमळाला मत टाकतो. खरं आमची तेवढं काम करू दे, एवढं विनंती आहे. आमची गावाला पाणी मिळू दे. नमस्कार, काय नाव? कवटे मका. काय वाटते? काय नाही, हाय बरं काकाचं वातावरण चांगलं आहे. काका चांगलं म्हणजे चांगलं खंबीरपणे आम्ही उभा आहे. काय अडचण नाही. आमदारांचं कसं तिथे नियोजन? आमदाराचं काय अजून आले त्यामुळे पुढच्या पुढे होते. मी आता सध्या काकाच्या बघितले बरोबर करू 100%. हॅट्रिक होणार? हो 100%. तर हॅट्रिक होणार का? संजय काका निवडून येणार का? आणि ही मांडलेली ही लोकांनी मतं आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.